नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जीएस पेपर 1 साठी आपण इथं स्ट्रॅटेजी लेक्चर कंडक्ट करत आहोत. डिस्क्रिप्टिव्ह म्हटलं की विद्यार्थ्यांना अजूनही मनामध्ये थोडीशी भीती आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला गरज असते एका योग्य मार्गदर्शकाची आणि आपल्या या जर्नीमध्ये मार्गदर्शक म्हणजे आपल्याला जे मिळालेले बेस्ट बुक्स आहेत त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण जो काही आपला सिलेबस आहे आणि तो सिलेबस आपल्याला कुठून आणि कशा पद्धतीने कव्हर करायचा आहे ते इथं बघणार आहोत. जे काही पुस्तकांची लिस्ट मी तुम्हाला सांगेल ती पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती म्हणजे केसागर पब्लिकेशनची ही जी वेबसाईट आहे इथं तुम्हाला मिळून जातील. सोबतच Amazon फ्लिपकार्ट वरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत, तुम्ही तिथूनही मागवू शकता किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही स्वतः बुक हाऊसला भेट देऊन पुस्तकं तिथून परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. तर जीएस पेपर 1 साठी बुक लिस्ट तर तुम्हाला मी तर सांगेनच, पण आधी आपण सिलेबस डिस्कस करूया की जीएस पेपर 1 चं स्वरूप काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं जाणार आहे, पूर्वीचा जो अभ्यासक्रम होता आणि आताचा अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये काय फरक आहे. ठीक आहे, ओके. चला बघा, तर पेपर नंबर 4 पेपर क्रमांक 4 याला आपण काय म्हणतो, जीएस पेपर 1 म्हणतो. ठीक आहे, ओके. कन्फ्युज होऊ नका. अभ्यासक्रम जो आहे अभ्यासक्रमाची पीडीएफ जी आहे ती पीडीएफ आपल्याला मिळून जाते, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये जो आपला जीएस पेपर 1 आहे त्याला म्हटलेला आहे पेपर क्रमांक 4. गुण किती आहेत? गुण आहेत 250. ओके. सामान्य अध्ययन 1. आयोगाने जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आणि त्याच्यामध्ये अजून किती छोटे छोटे मुद्दे येतात ते सगळं आपल्याला इथं बघायचं आहे, कारण आयोगाचा सिलेबस प्रत्येकाकडे असणार आहे, लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये अजून किती डीप मध्ये जायचंय किंवा आयोग तिथून कोणत्या पॉइंट वरती क्वेश्चन विचारू शकतं आणि ते स्पेसिफिक मुद्दे कोणत्या पुस्तकातून कव्हर होतील ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. ओके, क्लिअर. तर याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे भारतीय वारसा आणि संस्कृती, जगाचा इतिहास आणि भूगोल आणि महाराष्ट्राला काही महत्त्व देऊन समाजाचा अभ्यास. ठीक आहे, ओके. म्हणजे महाराष्ट्राचा विशेष अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. पुढे तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राचा विशेष अभ्यास म्हणजे नक्की आपल्याला इथून काय करायचं. ठीक आहे, ओके. तर हा एका लाईन मध्ये तुम्हाला दिलेला सिलेबस आहे. भारतीय वारसा, संस्कृती, जगाचा इतिहास, भूगोल आणि महाराष्ट्राला काही महत्त्व देऊन. ठीक आहे, ओके. हे तुम्हाला ऍज इट इज आहे असं आपल्या आयोगाचे जे ऑफिशियल पीडीएफ आहे सिलेबसचं त्याच्यामध्ये मिळून जाईल. पण याच्यावरून सगळी क्लिअरिटी येते आपल्याला की या पेपरमध्ये काय असेल नाही येत. ठीक आहे, त्याच्यासाठीच आपल्याला काय करायचं आहे, आजचं जे हे सेशन आहे हे पूर्ण बघायचं आहे. ठीक आहे, ओके. बघा याच्यामध्ये बघा सुरुवातीला आपण बघतो भारतीय संस्कृतीमध्ये. आपली जी भारतीय संस्कृती आहे या भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत असलेली जी कलेची रूपं आहेत, साहित्य आहे आणि स्थापत्य कला आहे यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील, ज्याला आपण आर्ट अँड कल्चर म्हणतो. बरोबर, आर्ट अँड कल्चर म्हणतो. आर्ट अँड कल्चरचे खूप सारे सेशन मी इथं आपल्या चॅनल वरती घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर आर्ट अँड कल्चर हा सेपरेट सब्जेक्ट नाही. पहिली गोष्ट तर ही लक्षात घ्या की आर्ट अँड कल्चर सेपरेट सब्जेक्ट नाही. तुमच्या पेपर फर्स्ट मध्ये हा एक पार्ट आहे भारतीय संस्कृतीचा प्राचीन आणि आधुनिक काळापर्यंत जो कलेचा इतिहास आहे तो तुम्हाला इथे करायचा आहे. जे काही साहित्य आहे, स्थापत्य कलेचा विकास झालेला आहे तो आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. जेव्हा आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास करतो, लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला आपण प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत अभ्यासतो. बरोबर, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लक्षात घ्या, मी असं नाही म्हणणार तुम्हाला की जीएस पेपर 1 आन्सर रायटिंग साठी सगळाच अभ्यास तिथून कव्हर होतो, पण बऱ्यापैकी बेसिक भाग जो आहे ना, कला, साहित्य, स्थापत्य कला आपण अभ्यासलेलं असतं. पण आपण कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने अभ्यासलेलं असतं, वस्तुनिष्ठ स्वरूप. बरोबर, म्हणजे तिथं फॅक्च्युअल डाटा जो आहे ना, तर तो फॅक्च्युअल डाटा कशा पद्धतीने विचारला जाईल
ते आपण तिथं अभ्यासलेलं असतं. पण आता 25 ची एक्झाम तुमची डिस्क्रिप्टिव्ह आहे, बरोबर. मग इथं तुम्हाला प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत कलेचा जो विकास झालेला आहे त्याचं वर्णन करा, बरोबर. सविस्तर शब्दामध्ये सांगा, अशी उत्तरं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. मग तिथं तुम्हाला सिंधू संस्कृती असेल, बरोबर, त्याच्यानंतर वैदिक काळ असेल, उत्तर वैदिक काळ असेल, मौर्य काळ असेल, गुप्त काळ असेल, तर हा जो सगळा टाइम पिरियड आहे, या टाइम पिरियड मध्ये जसा जसा कलेचा विकास होत गेलेला आहे, साहित्याचा विकास होत गेलेला आहे, हा तुम्हाला इथं शिकावा लागतो आणि तो तुम्हाला तुमच्या आन्सर मध्ये मांडावा लागतो, बरोबर. जसं की आपण टेम्पल आर्किटेक्चर बघतो, द्रविडियन शैली असेल, ओके, नागर शैली असेल, जे आपण इथं आपल्या चॅनलवरती सेशन कव्हर केलेले आहे, ठीक आहे, ओके. तर लक्षात घ्या, आर्ट अँड कल्चर हा सेपरेट भाग नाही आणि तुमच्यासाठी नवीनही नाहीये. फक्त एवढंच आहे की आतापर्यंत आपण आर्ट अँड कल्चरचा थोडाफार भाग बघत होतो, कशासाठी, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी, ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुम्हाला इथं दिलेला आहे महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भामध्ये भक्ती चळवळ आणि त्याचं तत्वज्ञान. आता हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट आपल्यासाठी नवीन आहे, लक्षात घ्या. हा पार्ट, आता तुम्ही म्हणाल की मॅडम आता तुमच्यापैकी कोणी जर राज्यसेवा एक्झाम दिलेले असतील, बरोबर, तर त्यांनी 17-18च्या जर एक्झाम दिल्या असतील ना, तर 17-18च्या आसपास तुम्हाला एकनाथांच्या भारुडावरती वगैरे क्वेश्चन आलेला होता, बरोबर. तर संत चळवळीची पार्श्वभूमी, समकालीन परिस्थिती असेल, हे सगळं आपण आधी थोड्या फार प्रमाणात अभ्यासलेलं आहे, ओके. पण पुन्हा आपण इथं कोणत्या मुद्द्यावरती येतो की आन्सर रायटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार आपण तिथं अभ्यासलेलं नसतं, बरोबर. तर महाराष्ट्रातील भक्ती चळवळ जी आहे ना, महाराष्ट्रातील भक्ती चळवळ, त्याचा विशेषतः आपल्याला अभ्यास इथं करायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला भक्ती चळवळ म्हणजे काय, किंवा भक्ती ही धर्मातील एक संकल्पना आहे, भक्ती चळवळीचा उगम कुठं झाला, त्याच्यानंतर स्पेसिफिक महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळीला काय म्हणू शकतो आपण, चालना देणारे जे घटक आहेत, बरोबर, हिंदू संतांच्या नेतृत्वाखाली चळवळ होती, हा सगळा पार्ट तुम्हाला इथं अभ्यासावा लागेल. सोबतच काही राजकीय घटक आहेत ते तुम्हाला इथं अभ्यासावे लागतात, सामाजिक आर्थिक घटना आहेत त्याही अभ्यासाव्या लागतात, आणि स्पेशली आपल्या महाराष्ट्रातील जी भक्ती चळवळ आहे, या भक्ती चळवळीची वैशिष्ट्यही आपल्याला इथं करावी लागतात, बरोबर, ओके. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते की महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचं एक वैशिष्ट्य का आहे, कशासाठी भक्ती करायची, देवाची भक्ती, मोक्ष प्राप्तीचा एक मार्ग म्हणून, लक्षात घ्या, देवाची भक्ती, बरोबर, किंवा देवावरती ताण, अशा शब्दामध्ये. भक्तिपंथाचा आणखी एक सिद्धांत आहे, तो म्हणजे वैश्विक बंधुता. तर हे सगळं आपल्याला कुठं करायचं आहे, आन्सर रायटिंग साठी करायचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील भक्ती चळवळीमधील जे पंथ आहेत ते देखील इथं करायचं आहे. पुढे मी सगळे पॉइंट्स तुम्हाला डिटेलमध्ये घेईन. महाराष्ट्रातील भक्ती चळवळीतील जे संत आहेत, नामदेव असतील, संत तुकाराम असतील, संत रामदास असतील, ठीक आहे, एकनाथ असतील, बहिणाबाई असतील, तर हा पाठ सगळ्याला आपल्याला इथं करायचा आहे. आणि त्याच्यानंतर भक्ती चळवळीचा समाजावरती काय परिणाम झाला, असेच क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारतात. महाराष्ट्रातील भक्ती चळवळ किंवा भक्ती चळवळीचं स्वरूप स्पष्ट करून त्याचा समाजावरती काय परिणाम झाला थोडक्यात शब्दामध्ये सांगा, ठीक आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर हा एक पार्ट आपल्यासाठी नवीन आहे, पण याच्यासाठी एक बेस्ट बुक आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे याचं टेन्शन आपल्याला घ्यायची काही गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आपला आहे आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून. लक्षात घ्या, आपल्याला काय म्हटलंय, 18व्या शतकाच्या मध्यापासून ते आजपर्यंतच्या, म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स पण आपल्याला इथं जो हिस्ट्रीचा भाग आहे तो करायचा आहे. आणि महत्वपूर्ण व्यक्ती असतील, इथल्या समस्या असतील, स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे विविध टप्पे होते, देशाच्या निरनिराळ्या भागामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती, त्याच्यामध्ये महिला देखील येतात, ओके. आणि त्यांचं स्वातंत्र्य लढ्यामधलं जे योगदान आहे ते तुम्हाला इथं करायचं आहे, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर स्वातंत्र्य उत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना, हा आहे तुमचा इम्पॉर्टंट पार्ट, कारण हा आपण प्रिव्हियस कधी केलेला नसतो.
आफ्टर इंडिपेंडन्स हिस्ट्रीचा जो पार्ट आहे प्रत्येक पुस्तकामध्ये असतो, पण जसं की आपण पूर्वीची परीक्षा पद्धती बघितली, जी आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये देत होतो, तिथं तुम्हाला आफ्टर इंडिपेंडन्स हिस्ट्रीचे क्वेश्चन खूप कमी विचारले जात होते. जास्त क्वेश्चन आपले समाज सुधारक किंवा गांधी युगापर्यंत किंवा आपल्या देशाला स्वतंत्र मिळेपर्यंत तिथपर्यंत जो पार्ट आहे त्याच्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन विचारले जात होते. पण इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला स्वातंत्र्य उत्तर एकत्रीकरण आणि देशाअंतर्गत जी पुनर्रचना झालेली आहे ना, ते देखील तुम्हाला इथं करावं लागेल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पार्ट आपल्याला इथं काय कव्हर करायचा आहे, याच्यामध्ये तुम्हाला जगाचा इतिहास करायचा आहे. आधी आपण अभ्यासत होतो नाही. जगाच्या इतिहासामध्ये तुम्हाला 18व्या शतकापासून, लक्षात घ्या, औद्योगिक क्रांती असेल, जागतिक युद्ध असतील, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना असेल, वसाहतवाद म्हणजे काय, निर्वसाहतवाद म्हणजे काय, राजकीय तत्वज्ञान म्हणजे काय, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद. आता हे जे तुम्हाला इथे दिसतंय ना, याच्यामध्ये आता आपली ही जी एक्झाम होणार आहे, फर्स्ट टाइमच ही एक्झाम रिटर्न पॅटर्न मध्ये होणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे पहिल्या एक्झाम मध्ये तुम्हाला खूप साधे सिंपल क्वेश्चन येऊ शकतात. तुम्हाला या सगळ्या जर संकल्पना क्लिअर असतील, भांडवलवाद म्हणजे काय, वसाहतवाद म्हणजे काय, तर आन्सर रायटिंग जास्त अवघड नाही. ठीक आहे, ओके. फक्त आपली जी उत्तराची मांडणी आहे ती व्यवस्थित पाहिजे. तर याचा समाजावरती काय प्रभाव झाला हा भाग तुम्हाला इथं अभ्यासावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर विशेष पार्ट येतो आपल्या भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये. काय वैशिष्ट्य आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता हा भाग आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. ओके, पण सोपा आहे, अवघड नाहीये. सोपं आहे, अवघड नाहीये. फक्त होतं काय, विद्यार्थ्यांना सोर्स माहित नाहीत की कोणत्या पुस्तकामध्ये हे सगळं मिळेल मला, आणि मी हे समजून घेऊन माझ्या शब्दामध्ये उत्तर मी लिहू शकेल. नेक्स्ट पार्ट आहे महिला व महिला संघटनांची भूमिका. याच्यावरती खूप चांगले क्वेश्चन विचारले जातात. इव्हन याच्यामध्ये तुम्ही थोडंफार बघा, कुठलेही उत्तर तुम्ही लिहिताय ना, तिथं जेव्हा तुम्ही एखादा मुद्दा मांडता तेव्हा त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल द्यायला तुम्ही विसरू नका. तर इथं लोकसंख्या आणि त्याच्याशी संबंधित मुद्दे तुम्हाला अभ्यासावे लागतील. दारिद्र्य आणि विकासाचे प्रश्न आहेत, नागरीकरण आहे, त्याच्याशी निगडीत समस्या असतील, आणि त्याच्यावरती ज्या काही उपाययोजना गव्हर्नमेंट करतं ते आपल्याला इथं अभ्यासावं लागतं. ओके. त्याच्यानंतर जागतिकीकरणामुळे भारतीय समाजावरती काय परिणाम झालेला आहे, आणि सामाजिक सबलीकरण, जातीवाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपल्याला इथं विचारले जाते. ठीक आहे. असं बघितलं तर न्यूजपेपरमध्ये जातीवाद, सबलीकरण, त्याच्यानंतर प्रांतवाद, धर्मनिरपेक्षता, सहिष्णू, असहिष्णू हे शब्द आपण वाचत असतो, पण शब्द वाचणं आणि त्याच्यावरती लेखन करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. लेखन आपण कधी करू शकतो, जेव्हा ही संकल्पना आहे, फॉर एक्झाम्पल धर्मनिरपेक्षता ही जी संकल्पना आहे याच्याबद्दल जर तुम्हाला काही माहित असेल, बरोबर, तरच तुम्ही तो क्वेश्चन जो आहे ना, तो क्वेश्चन तुम्ही तिथं लिहू शकता, बरोबर. मग जर क्वेश्चन तुम्हाला विचारलं, एकच मिनिट थांबा. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, ठीक आहे, असा सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारला, बरोबर, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सेक्युलरिझम, बरोबर, किंवा धर्मनिरपेक्षता हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिलेला आहे. अधूनमधून आपण जर न्यूजपेपर काढून बघितले, संपादकीय वगैरे येतात की नाही, संपादकीय येतात, बरोबर. मग याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला बरेच मुद्दे येतात की बाबा धर्मनिरपेक्ष तत्व जे होतं त्याचा पहिला उल्लेख जो होता तो बायबलमध्ये होता का, बरोबर, किंवा आधुनिक काळामध्ये जर तुम्ही बघितलं धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाची जी व्याख्या सांगितलेली होती ती कधी सांगितली होती, 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये सांगितली होती. ओके. संपूर्णतः धर्मनिरपेक्ष असलेलं शासन जगात कुठंच नाही असं म्हटलं जातं. ओके. पण जे देश पुढारलेले आहेत, लक्षात घ्या, त्या सगळ्या देशामध्ये शिक्षण, कायदा, आर्थिक आणि राजकीय धोरण महत्वाच्या क्षेत्रामध्ये धर्माच्या नावाखाली ढवळाढवळ करू दिली जात नाही.
उदाहरणार्थ तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधले आर्टिकल्स आठवा, मूलभूत हक्क वगैरे. ओके, तिथं तुम्हाला धर्माच्या नावाखाली भेदभाव करू दिला जातो, नाही करू दिला जात. लक्षात घ्या. ठीक आहे. तर असे जे मुद्दे असतात ना, तर असे मुद्दे आपल्याला तिथं मांडता आले पाहिजेत. किंवा भारतीय संविधान आणि धर्मनिरपेक्षता याच्याबद्दल जर तुम्हाला एखादा जोडून क्वेश्चन विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. ओके, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? धर्माशी फारकत. म्हणजे थोडक्यात काय, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना तुम्ही कुठूनही वाचा किंवा स्पेसिफिक आता आपली पुस्तकं मी सांगेन, त्या पुस्तकातून तुम्ही वाचा आणि याच्यावरती जर क्वेश्चन विचारला तर माझं अशा प्रकारचं कंटेंट रेडी असेल. बरोबर, हे तुम्हाला तिथं कन्फर्म माहित पाहिजे की बाबा हे मी असं असं लिहिणार. लक्षात आलं? मग धर्मनिरपेक्षतेला मोझेक फ्रेम म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मोझेक फ्रेम म्हटलेला आहे. त्याच्यानंतर कुसुमाग्रज यांची एक कविता आहे, आता मला आठवत नाही तेवढी, पण त्यांच्या कवितेचे काही वर्ड्स आहेत ना, तुम्ही लिहू शकता. बरोबर, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आन्सरची सुरुवात आहे ना ती करू शकता. किंवा आर्टिकल 25 धर्माचं आचरण असेल, आर्टिकल 26 धार्मिक व्यवहारांचं व्यवस्थापन असेल. बरोबर, आर्टिकल 27 आहे, 28 आहे. धर्मनिरपेक्षतेला असणारी आव्हानं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. जसं की धर्माच्या नावाखाली राजकारण आहे, जातीवाद आहे, धार्मिक अल्पसंख्याक आहेत. तर जेव्हा आपण हे सगळं डिस्कस करतो ना, तर हे सगळं तुम्हाला काय दिसेल की मॅडम हे आम्ही कुठं ना कुठं तरी डेली लाईफ मध्ये हे वाचतोय. फक्त आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित पॉइंट्स कलेक्ट करायचे आणि ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने कव्हर करायची आहे. ठीक आहे. ओके, भारतातील धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? सिंपल क्वेश्चन. सगळ्या धर्मांना समान वागणूक देणं. बरोबर. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याला या पेपरमध्ये काय कव्हर करायचं आहे? पुढचा भाग येतो आपला जिओग्राफीचा. जगाचा प्राकृतिक भूगोल आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये. याच्यामध्ये खूप सारे मुद्दे येतात, आपण डिस्कस करूया. जिओग्राफी ऑप्शनल आणि जीएस पेपर 1 बऱ्यापैकी ओव्हरलॅप करतो, पण ऑप्शनलचे आन्सर वेगळ्या प्रकारे लिहायचे असतात. जीएस पेपर 1 मधले आन्सर जे असतात ना ते वेगळ्या प्रकारे लिहायचे असतात, हे फक्त समजून घ्या. तर इथं आपल्याला जगाचा प्राकृतिक भूगोल अभ्यासावा लागतो. त्याच्यानंतर जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण. जगामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, मग ती दक्षिण आशिया असेल, भारतीय उपखंड असेल, तर इथं जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचं जे वितरण आहे ते आपल्याला इथं अभ्यासावं लागतं. त्याच्यानंतर जगामधील विविध भागामध्ये प्राथमिक, द्वितीय, तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक. आपल्या भारताचं म्हणजे विशेषतः तुम्हाला इथं भारतावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. ओके, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, चक्रीय वादळ, महत्वाच्या प्राकृतिक घटना. आता इथं तुम्हाला थोडेसे करंट अफेअर्सचे मुद्दे लक्षात ठेवावे लागतील. करंट मध्ये जर अशा कुठल्या घटना घडल्या असतील किंवा जुन्या काही अशा घटना असतील तर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला तिथं डेट सहित लिहाव्या लागतात, तर तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये एक्स्ट्रा मार्क मिळतात. लक्षात घ्या. सुनामी म्हणजे काय, तुम्ही भरपूर सारं डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहिलेला आहे, पण तुम्ही एक्झाम्पल लिहिलेले नाहीये, डेट लिहिलेले नाहीयेत, कधी आली होती, काय झालं होतं वगैरे, तर लिहिलं पाहिजे. अशी उत्तर आपल्याला लिहावी लागतात. त्याच्यानंतर भूप्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये, त्यांचं स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये असते, वनस्पती, प्राणी बदल, हे सगळं तुम्हाला इथं जिओग्राफीच्या या सेक्शन मध्ये अभ्यासावं लागतं. आणि इथं तुम्ही जिओग्राफी अँड यू म्हणून एक मॅगझिन येतं, ते वाचू शकता. जनरली विद्यार्थी ऑप्शनल साठी वापरतात, पण जर तुम्हाला असं वाटत असेल की जीएस पेपर मध्ये पण माझा खूप चांगला स्कोर झाला पाहिजे तर तुम्ही हे मॅगझिन वाचू शकता. ठीक आहे. ओके, चला आता आपण बघूया आपला डिटेल सिलेबस एक एक मुद्दे घेऊन. पहिला मुद्दा आपला काय होता? भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य आणि स्थापत्य कला. जसं की तुम्हाला सिंधू संस्कृतीमध्ये आपण बघितलं होतं. बरोबर, सिंधू संस्कृतीमध्ये मातीची भांडी वगैरे आपण बघितली होती, त्यांची आभूषणं असते, टेराकोटा. ओके, मातीची
भांडी. ठीक आहे, सगळ्या इमेजेस मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या. त्याच्यानंतर आर्किटेक्चर मध्ये आपण ग्रेट बाथ वगैरे बघितलेलं होतं, बरोबर. ग्रेट बाथ असेल, त्याच्यानंतर त्यांची जी घरांची पद्धती होती, एक मजली घरं, दोन मजली घरं वगैरे. तर हे झालं सिंधू संस्कृतीमधलं, एकदम बेसिक मी तुम्हाला सांगते, बरोबर. सिंधू संस्कृतीनंतर तुम्ही वैदिक काळामध्ये गेलात, तिथं तुम्हाला जैनिझम आणि बुद्धिझम याच्याशी रिलेटेड अभ्यास करावा लागतो. जेव्हा आपण बौद्ध धर्माचा अभ्यास करतो तर तिथं बुद्धांशी रिलेटेड काही मुद्रा वगैरे आहेत त्याचा आपण अभ्यास करतो, बरोबर. ज्याच्यावरती आपण लेक्चर अगोदर घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण गुप्ता काळ असेल, मौर्य काळ असेल, तर इथं जो बदल होत गेलेला आहे. त्याच्यानंतर दिल्ली सल्तनत, जो आपला मुघल काळ आपण म्हणतो मध्ययुगीन काळामध्ये, ओके. तर तिथं जे घुमटाकार शैली होती, काय बदललं, हे सगळं आपण अभ्यासतो की नाही, बरोबर. जिथं आपण टेम्पल आर्किटेक्चर बघतो की सुरुवातीला मंदिराचा जो कळस होता तो कसा होता, सपाट होता, बरोबर. ओके. फमसेना काय आहे वगैरे हे आपण सगळं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर मध्ययुगीन काळामध्ये काय झालं, घुमटाकार तयार झाले, ही शैली चालू झाली वगैरे वगैरे. त्याच्यानंतर अरेबिक शैलीमध्ये डिझाईन वगैरे. थोडक्यात काय माहिती का, की प्राचीन काळामध्ये काय होतं आणि तुमच्या आधुनिक काळापर्यंत हे बदल कसा झाला. त्याच्यानंतर डाऊन साऊथ मध्ये म्हणजे जो आपला दक्षिणेकडचा भाग आहे तिथं कोणती शैली आहे, तिथं वेगळी शैली का आहे वगैरे वगैरे. तर हा जो भाग आहे हा भाग तुम्हाला इथं कव्हर करावा लागतो. पण होतं काय, हा भाग खूप मोठा आहे, लक्षात घ्या. म्हणून आर्ट अँड कल्चरचं विद्यार्थी टेन्शन घेतात, ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्ण भारतामध्ये असलेले प्रसिद्ध नाट्य प्रकार असतील, चित्रकलेचे प्रकार असतील, सगळं काही तुम्हाला इथं करावं लागतं. पण लक्षात घ्या, युपीएससी सारखं आर्ट अँड कल्चर इतकं अवघड तुम्हाला विचारत नाहीत. सिलेबस तोच आहे, क्वेश्चन पण त्याच कंटेंट मधून येणार, पण क्वेश्चनची जी लेवल आहे ना ती युपीएससी सारखी डिफिकल्ट नसणार आहे. लक्षात आलं, क्लिअर. मग आता तुम्ही म्हणाल की मॅडम आर्ट अँड कल्चर साठी आम्हाला पुस्तकं सांगा. आर्ट अँड कल्चर साठी तुम्ही काय करू शकता माहिती का, आपलं जे हे पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडिया, जेएल मेहता सरांचं पुस्तक आहे. हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडिया बेस्ट बुक आहे, मराठी अनुवाद केलाय काळे सरांनी, हे सागर पब्लिकेशन. आणि जे युपीएससीचे विद्यार्थी वापरतात रोमिला थापर मॅडमचं पुस्तक. ही दोन पुस्तकं तुम्ही वापरू शकता जी तुम्हाला प्रिलियम साठीही उपयोगी पडतील आणि मेन्स साठी पण उपयोगी पडतील, ठीक आहे, ओके. आणि त्याच्या सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवरचे आर्ट अँड कल्चरचे जे व्हिडिओज आहेत माझे, जे आपण नितीन सिंघानिया सरांच्या बुकवरती आधारित घेतले होते, ते तुम्ही बघू शकता. त्याच्या बाहेर तुम्हाला काहीही विचारलं जाणार नाही, ठीक आहे, ओके. नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट पार्ट आपण बघितला होता महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचं तत्वज्ञान. याच्यासाठी तुम्ही एकच पुस्तक वापरा, वन स्टॉप सोल्युशन. महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास, शेनोलीकर सर आणि देशपांडे सरांनी लिहिलेले हे पुस्तक आहे, बेस्ट बुक आहे. या पार्ट वरती कोणताही क्वेश्चन येऊ द्या, इथून तुमचे क्वेश्चन कव्हर होतील, ओके, क्लिअर. तर भक्ती चळवळीविषयी काय काय विचारतात ते मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. नेक्स्ट पार्ट आपला कोणता येतो बघा, नेक्स्ट पार्ट येतो आपला आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंत ज्या काही महत्वपूर्ण घटना घडल्यात. आता याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाहीये, कारण मॉडर्न इंडियन हिस्ट्री आपण कोणत्याही एक्झामसाठी अभ्यासतो, भले तुम्ही क्लास 2 ची एक्झाम द्या किंवा तुम्ही राज्यसेवा पूर्वीची दिली असेल, तर आधुनिक भारताचा इतिहास आपण अभ्यासतो. म्हणजे अगदी बेसिक तरी तुम्हाला माहित असतं. पण इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला काही पुस्तकं वापरायची आहेत. जसं की इथं तुम्हाला काय दिलंय, स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आहेत, बरोबर. त्याच्यानंतर स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणारे महत्वाचे व्यक्ती आहेत, त्यांचं योगदान आहे. तर इथं स्पेसिफिक व्यक्तीबद्दल तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि हे सगळं कंटेंट तुमचं कव्हर होईल. एक देशपांडे सरांचं पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास. कारण का, ही पुस्तकं युपीएससी मेन्स साठी वापरली जात आहेत, लक्षात घ्या. युपीएससी मेन्स साठी जर वापरली जात असतील, जी इंग्रजी हिंदीमध्ये आहेत पण त्याचं ट्रान्सलेशन आपल्या पब्लिकेशनने केलंय, ओके. आणि दुसरं पुस्तक आहे हुकुमचंद जैन सरांनी लिहिलेलं, ज्याचा अनुवाद केलाय मार्डीकर सरांनी. भरपूर पुस्तकं आहेत, इथे काही मी सिलेक्टेड बुक्स तुम्हाला दाखवत आहे, ओके. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला बघा. तर 25ची तयारी करणारे विद्यार्थी तुम्हाला पुस्तकं घ्यावीच लागतील.
ज्यांचं ध्येय पक्का आहे, शुअर आहे की मला 25ची एक्झाम द्यायचीच आहे, ओके, तर तिथं तुम्हाला बेस्ट बुक शिवाय कुठलाही मोठा मार्ग नाहीये. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट गुगल सर्च करत बसलात तर तुम्हाला खूप सारं अननेसेसरी कंटेंट मिळून जाईल, अननेसेसरी, जिथं तुम्ही भरकटू शकता. ओके, मग आपल्या सिलेबसला धरून काय आहे आणि काय केलं पाहिजे हे फक्त तुम्हाला एक चांगल्या लेखकांची पुस्तकच तिथं गायडन्स करू शकतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला जो स्वातंत्र्य उत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना. एकच पुस्तक वाचायचं याच्यासाठी स्वातंत्र्य उत्तर भारताचा इतिहास, के सागर पब्लिकेशन, वतू देशपांडे सर आहेत लेखक. ओके, कारण स्पेसिफिक हा घटक त्यांनी दिलाय ना, मग स्पेसिफिक याच्यावरती क्वेश्चन पण येणारच की. लक्षात आलं? मग स्वातंत्र्य उत्तर एकीकरण किंवा देशांतर्गत पुनर्रचना आपण म्हणतोय, कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात. एखादा क्वेश्चन मी तुम्हाला सांगते जे UPSC ला वगैरे विचारलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर एकत्रीकरण, बरोबर, याच्यावरती बघा आपण काय करूया, आपण सेपरेटली क्वेश्चन घेऊया. नाहीतर आपण सेपरेट क्वेश्चन घेऊया. आता इथे UPSC चे क्वेश्चन पेपर माझ्याकडे नाहीयेत. तर स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास जो आहे ना, हा इतिहास आपल्याला इथून कव्हर करायचा आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून, हे मी पाठीमागं पण तुम्हाला सांगितलं होतं, औद्योगिक क्रांती, जागतिक युद्ध, वसाहतवाद, ओके, निर्वसाहतवाद, त्याच्यानंतर समाजवाद, भांडवलशाही, साम्यवाद, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे. नवीन पार्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला बुक्स वापरायचे आहेत. नामांकित जे लेखक आहेत हुकुमचंद जैन सर आणि माथुर सरांचं, जैन आणि माथुर सरांचं बुक तुम्ही ऐकलं असेल, मराठीमध्ये अनुवाद केलाय काळे सरांनी. हे पुस्तक वापरा किंवा तुम्ही डॉक्टर अनिरुद्ध सरांनी लिहिलेला आधुनिक जगाचा इतिहास, या 2 पुस्तकावरती तुमचा हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट तुमचा कंप्लीट होऊन जाईल. याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत, लक्षात घ्या. ओके, वसाहतवाद म्हणजे काय? वसाहतवाद म्हणजे एखाद्या ठिकाणची लोक आहेत, जसं की इंग्रज होते, बरोबर, इंग्रज भारतामध्ये आले आणि आपल्या भारतातली जागा बळकावली. ओके, तिथे जायचं, स्वतःच्या वसाहती स्थापित करायच्या, विस्तार करायचा, त्याला काय म्हणतो आपण? वसाहतवादी काळ म्हणतो, बरोबर. हा, बळजबरीने देशावरती सत्ता करायची 15व्या शतकापासून म्हणू शकतो की आपण ही वसाहतवादी संकल्पना होती ही खूप जास्त प्रचलित होती, किंवा याच दशकाला वसाहतवादाचा काळ असं सुद्धा म्हटलं जातं. क्लिअर? वसाहतवादी धोरण म्हणजे काय किंवा वसाहतवादी इतिहास म्हणजे काय, तर हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही हा पार्ट करता तर याच्यामध्ये आपल्याला वसाहतवाद म्हणजे काय, वसाहतवादाचे प्रकार वगैरे तुम्हाला करावे लागतात, जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि लक्षात घ्या, जर क्वालिटी बुक्स तुम्ही वाचली तर तिथं तुम्हाला एक्झाम्पल ही लिहिता येतात, व्याख्या उदाहरणे लिहावं लागतं, बरोबर. एक आयडियल आन्सर जर तुम्हाला लिहायचा असेल ना, तर तुम्हाला तिथं काय करावे लागतात, एक्झाम्पल लिहावे लागतात, बरोबर. ओके, हा, व्याख्या पण तुम्हाला लिहावी लागते. साम्राज्यवाद विरुद्ध वसाहतवाद म्हणजे काय, असाही तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. बरं, वसाहतवादामुळे प्रभावित झालेल्या देशांची उदाहरणं मला सांगू शकता का कमेंट बॉक्समध्ये? वसाहतवादामुळे प्रभावित झालेल्या देशांची उदाहरणं सांगू शकता? किंवा आधुनिक वसाहतवाद आहे, आधुनिक वसाहतवादाचा जो टप्पा आहे, पहिला टप्पा 15व्या शतकामध्ये सुरू झालेला होता, ते आपल्याला करावं लागेल, बरोबर. त्याच्यानंतर 1783 अमेरिकेची क्रांती समाप्ती, ते आपल्याला इथे करावं लागेल, बरोबर.
आणि वसाहतीकरणाचा जो अंतिम काळ होता पहिल्या महायुद्धानंतर, तो पण आपल्याला इथे करावा लागेल. वसाहतवादाचे प्रकार तुम्हाला करावे लागतात. लक्षात आलं? क्लिअर? खूप मोठा पार्ट आहे, म्हणून तुम्हाला मी बोलले की जर तुम्ही गुगल सर्च करत बसाल तर तुम्हाला लक्षात येणार नाही की आपल्या एक्झाम पुरतं काय करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही जैन माथुर सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा डॉक्टर अनिरुद्ध सरांनी लिहिलेलं पुस्तक पण तुम्ही इथं यूज करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघा, भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता. खूप इंटरेस्टिंग भाग आहे हा. दिसताना थोडासा डिफिकल्ट दिसतो, पण एकदा का तुम्ही वाचायला घ्याल ना तर सोपं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे हे खूप इझिली कव्हर होऊन जाणारा भाग आहे. ओके. तर इथे तुम्हाला काय अभ्यासायचं आहे? तुम्हाला अभ्यासाचं आहे भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये. काय आहेत भारतीय समाजाची वैशिष्ट्ये? बरोबर. त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते, बहुवांशिकता. बहुवांशिकता हे एक वैशिष्ट्य आहे. अशी बरीच वैशिष्ट्ये आहेत जे आपल्याला इथं अभ्यासायचे आहे. ठीक आहे. ओके. बहुवांशिकता हे एक वैशिष्ट्य आहे. वांशिक गट किंवा वांशिकता ही लोकांची एक श्रेणी आहे जे एकमेकांशी ओळखतात. सामान्यतः ते काय करतात? बोली असेल, भाषा असेल, इतिहास, समाज, संस्कृती याच्यावरती आधारित असतात. मग विविध वांशिक गटांचे सह अस्तित्व असलेला जो समाज असतो तो काय असतो? बहुजातीय असतो. लक्षात घ्या. ओके. जेव्हा तुम्ही बहुवांशिकता अभ्यासता त्याच्यानंतर तुम्ही बहुजातीय समाजाकडे जाता. नॉर्डिक असतील, डिनारिक असतील, प्रोटो ऑस्ट्रेलाइड असतील, मंगोलियन असतील, अनेक वांशिक प्रोफाईल हा आपल्याला इथं दिसतात. ठीक आहे. इथं तुम्हाला हर्बर्ट रिस्ले यांनी काय केलेलं आहे? हर्बर्ट रिस्ले यांनी भारतामधील लोकांचे 7 वांशिक प्रकारामध्ये जे वर्गीकरण केलं होतं ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तुर्की इराणी, इंडो आर्यन, त्याच्यानंतर स्कायतो द्रविड, आर्यो द्रविड, मंगोलो द्रविड. तर हा पार्ट आपल्यासाठी नवीन आहे, पण हे सगळं आपल्या पुस्तकामध्ये मिळतं. आपली जी केसागर पब्लिकेशनची पुस्तक आहे त्याच्यामध्ये मिळून जातं. त्याच्यानंतर भारतीय सांस्कृतिकतेचं स्पष्टीकरण एक तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं? सॅलड बाउल थेरी आहे. नाव लक्षात ठेवायला सोपं आहे, सॅलड बाउल थिअरी. म्हणजे जे मेन पॉइंट आहेत ना त्याच्यावरती पहिल्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या. पहिल्यांदाच रिटर्न एक्झाम तुम्ही देणार ना, बरोबर. तर अशा प्रकारे आपल्याला हे बहुजातीय, बहुभाषिकता हे सगळे मुद्दे काय करायचे आहेत? व्यवस्थित कव्हर करायचे आहेत. लक्षात आलं? क्लिअर? एक फक्त वैशिष्ट्य मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. अशी सगळी वैशिष्ट्ये आपल्याला व्यवस्थित कव्हर करायची आहेत आणि एक्झाम मध्ये त्याच्यावरती आलेले क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. काय अवघड आहे का? मग मला सांगा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न अवघड आहे का? अवघड नाहीये. फक्त जो विद्यार्थी अभ्यास करायला कंटाळे त्याच्यासाठी हे अवघड आहे. जो विद्यार्थी अभ्यास करायला कंटाळेल त्याच्यासाठी अवघड आहे. बरोबर. बहुभाषिकता म्हणजे काय? आपण म्हणतो दर कोसावरती भाषा बदलते. बरोबर. लोकांना एकापेक्षा जास्त किंवा बोलीभाषा समजतात. लिपींचा वापर होतो. 2011ची जनगणना जर तुम्ही बघितली तर 2011च्या जनगणनेनुसार किती भाषा? 121 भाषा मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. लक्षात घ्या. 121 भाषा मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. बरोबर. इथं तुम्ही जेव्हा तुम्हाला बहुभाषिकतेवरती क्वेश्चन येईल नक्की लक्षात घ्या, जिथं जिथं तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मधले आर्टिकल पॉसिबल आहे लिहिणं तर नक्की लिहा. लिहू शकता का? इथं लिहू शकता ना. भारतीय राज्यघटनेनं कलम 344 पोट कलम 1 आणि 351 8वी अनुसूची अधिकृत भाषा आसामी, बंगाली, बोडो, त्याच्यानंतर डोंगरी, गुजराती, हिंदी. बरोबर आहे ना. अभिजात भाषा तुम्ही लिहू शकता. 6 अभिजात भाषा आहेत. हे सगळं आपण लिहू शकतो की नाही? लिहू शकतो. त्याच्यानंतर बहुधर्मीय समाज आहे. काय अवघड आहे का सांगा? जेव्हा कोणताही विद्यार्थी हे सेशन बघेल प्लीज तुम्ही कमेंट करायला फक्त विसरू नका की तुम्हाला हे आजचं जे सेशन आहे ते कसं वाटलं. ठीक आहे. बहुधर्मीय समाज, संघर्ष होतात, दंगली होतात, तरी सुद्धा धर्मनिरपेक्षतेचं तत्व नागरिकांनी वारंवार कायम ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हिंदू धर्माचा अभ्यास आहे, इस्लाम धर्माचा आहे, ख्रिश्चन, शीख, जैन धर्म, बौद्ध धर्म, त्याच्यानंतर भारतीय समाजातील जाती व्यवस्था तुम्हाला अभ्यासावी लागते. त्याच्यामध्ये वर्ण म्हणजे काय, इतिहासाचा काळा काळ म्हणजे काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अग्रणी नेते होते त्यांच्याबद्दल तुम्हाला अभ्यासावं लागेल. बरोबर.
विविधतेमधली एकता तुम्हाला अभ्यासावी लागेल. भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि भाषा. ओके. पितृसत्ताक समाज याच्यामध्ये तुम्हाला सिंपल आहे, कुटुंब आणि नातेवाईक असतील, जमाती असतील, हा सगळा भाग जो आहे ना, हा भाग खूप सोपा आहे. अध्यात्मवाद, भौतिकवाद याच्यामधला समतोल जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा इथं स्वामी विवेकानंदांबद्दल आपण मुख्यतः अभ्यासतो. बरोबर. ओके. तर थोडक्यात सांगत आहे मी याच्यावरती. जर विद्यार्थ्यांची इच्छा असेल, विद्यार्थ्यांनी डिमांड केली, तर आपण इथं आपले जे मेन्सचे सेशन आहेत ते थोडक्यात जे महत्वाचे टॉपिक आहे त्याच्यावरती चालू करूया. पुस्तक घ्यायला उशीर करू नका. लक्षात घ्या, तुमचं ध्येय पक्का असेल, पुस्तकांबद्दल काही शंका असतील, तुम्हाला मागवताना अडचणी येत असतील किंवा 2 पुस्तकामध्ये तुम्ही कन्फ्युज होत असाल, तर नक्की तुम्ही माझा जो पर्सनल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही बुक हाऊसला भेट द्या किंवा बुक हाऊसला तुम्ही कॉल करा, चौकशी करू शकता. ओके. क्लिअर. चला, तर हा पार्ट आहे. हा पार्ट तुम्हाला इथं कव्हर करायचा आहे. सोपा आहे, काहीही अवघड नाहीये. फक्त नॉलेज जे आहे ते कलेक्ट करायचं आणि स्किल तुमचं जे आहे ना, आन्सर रायटिंग स्किल्स तुम्हाला इथं फक्त इम्प्रूव्ह करावं लागेल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे महिला आणि महिला संघटनाची भूमिका. भारतीय समाजातील महिलांच्या भूमिकेचा इतिहास तुम्हाला अभ्यासायचा आहे. पूर्व ऐतिहासिक काळामधल्या महिला तुम्हाला अभ्यासायच्या, मध्ययुगीन काळातील महिला, आधुनिक भारतातील महिला, स्पेसिफिक सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. समाज सुधारकांच्या सुरुवातीच्या महिला संघटना असतील, त्याच्यानंतर राष्ट्रीय महिला संघटना असतील, राष्ट्रीय आणि कामगार चळवळीमध्ये जो महिलांचा समावेश आहे तो देखील आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. लक्षात घ्या, जसं की आता मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं. आता इथं जर आपण बघितलं ना, तर इथं तुम्हाला घोषा, आपाला यांच्यावरती एक क्वेश्चन आला होता की नाही? आला होता का क्वेश्चन? आला होता. मग इथं तुम्हाला कामगार चळवळ आणि महिला, ठीक आहे, याच्यावरती एक क्वेश्चन विचारला होता. स्त्री कामगारांच्या किंवा भारतातील महिला चळवळी म्हणा. क्वेश्चन मी इथे जास्त घेतलेले नाहीये. तर 19व्या शतकापासून तुम्हाला सामाजिक परिवर्तन जे आहे ना, तिथून जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तेलंगणा आंदोलन आहे, अॅरक आंदोलन आहे, हे सगळं करावं लागतं. तर जेव्हा आपण हे सेशन घेऊया मेन्सचे, तिथं आपण हे सगळं कव्हर करूया. ठीक आहे. ओके. क्लिअर. चल. हा, वुमेन्स मुवमेंट मध्ये आपल्याला हे सगळं अभ्यासावं लागतं. ब्राझीलमध्ये पण स्त्रीवादी चळवळी होत्या, पण आपल्याला स्पेशली आपल्या भारताशी रिलेटेड लिहायचं आहे. तर याच्यामध्ये महिलांच्या संघटना, राष्ट्रीय महिला संघटना असतील, कामगार चळवळीमधल्या महिला असतील, हे सगळं आपल्याला इथं अभ्यासाचं आहे. नेक्स्ट पार्ट जो आहे आपला तो आहे लोकसंख्या आणि संबंध समस्या. UN वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट रिपोर्ट 2022 भारताशी संबंधित निष्कर्ष आपल्याला अभ्यासायचे. जसं दिलंय तसं सगळं अभ्यासायचं आहे. हा टॉपिक खूप सोपा आहे. लक्षात घ्या, लोकसंख्या वाढीशी संबंधित मुद्दे तुम्हाला करायचे. लोकसंख्येमुळे कोणत्या संधी निर्माण होतात वाढत्या लोकसंख्येमुळे, सामाजिक पैलू, आर्थिक पैलू, राजकीय, पर्यावरणीय, आरोग्य, हे आपण प्रिलियम साठी सुद्धा अभ्यासतो. बरोबर. लोकसंख्या शास्त्रीय आपत्ती म्हणजे काय? ओके. बघा, सेशन जरी रेकॉर्डेड असलं तरी तुम्ही थोडासा विचार करा, लोकसंख्या शास्त्रीय आपत्ती म्हणजे काय? आपत्ती म्हणजे काय? बरोबर. जसं आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो, तसं लोकसंख्या ही एक आपत्तीच आहे का नाही सांगा? लोकसंख्या आपत्ती आहे? आहे ना? का आहे? प्रॉब्लेम होतात की नाही? लोकसंख्या नियती की आपत्ती? लोकसंख्या नियती की आपत्ती? हा, असा एखादा क्वेश्चन आला तर तुम्हाला, भारताने चीनला मागे टाकून पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राष्ट्र म्हणून उदयाला आलं. बरोबर. मग याच्यामध्ये तुम्हाला सगळी आकडेवारी वगैरे लिहावी लागेल. क्लिअर. हा, जीडीपीचे मुद्दे पण लिहावे लागतील. तर असे जे पॉइंट्स असतात ना, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात.
त्याच्यानंतर वाढलेली लोकसंख्या प्रभावीपणे कशी व्यवस्थापित केली जाऊ शकते, सरकारचे उपाय असतील. लोकसंख्या धोरण आपण प्रिलियमला पण करतो. राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेले आहेत आणि ज्या सरकारी योजना आहेत ना त्या तुम्हाला इथं विचारल्या जाऊ शकतात. ओके, क्लिअर. तर हा आपला जो मेन्सचा पार्ट आहे ना हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जस्ट बराचसा पार्ट जो आहे तो आपण प्रिलिमला अभ्यासलेला आहे, पण तिथं वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये अभ्यासलेला आहे. इथं आपल्याला प्रॉपर लोकसंख्या धोरण का आलं होतं, कधी आलं होतं, त्याचे उद्दिष्ट काय आहेत वगैरे वगैरे सगळं मांडता आले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम. उदारीकरण, जागतिकीकरण वाचलंय का? वाचलेलं आहे ना आपण अर्थशास्त्रामध्ये. आपण तिथं समाजावर होणारे परिणाम आपण अभ्यासतो का? सांगा, नाही अभ्यासत. मग काय अभ्यासतो? अर्थव्यवस्थेशी रिलेटेड अभ्यासतो, बरोबर. जागतिकीकरण म्हणजे काय, त्याचे फायदे आणि तोटे सांगा. पण इथे काय म्हटले तुम्हाला, जागतिकीकरणाचा भारतावर झालेला परिणाम सांगा, असं जर क्वेश्चन विचारला तुम्हाला, ठीक आहे, किंवा भारतीय समाजावरती, इथं काय म्हटलंय, भारतीय समाजावरती जागतिकीकरणाचे काय परिणाम झाले, बरोबर. अर्थव्यवस्थेबद्दल तर आपल्याला माहित असतं, पण तुम्हाला शिक्षणावर झालेला परिणाम, समाजावर झालेला परिणाम हे माहित पाहिजे ना. आपल्याला स्पेशली इथं काय विचारलंय, समाजावर काय परिणाम झाला, बरोबर. तर त्याच्या आधी तुम्हाला जागतिकीकरण म्हणजे काय माहित पाहिजे. लक्षात आलं. तर हा सगळा युपीएससीचा सिलेबस आहे, लक्षात घ्या. युपीएससीचा सिलेबस आहे. याच्यावरती फक्त ह्या एका पॉइंटची तुम्हाला 100% देऊन तयारी करायची आहे की याच्यावरती जर क्वेश्चन आला तर मी एक बेस्ट आन्सर तिथं लिहीन. ओके. याच्यासाठी तुम्हाला काय काय माहित पाहिजे, मग याच्यासाठी तुम्हाला इथं जागतिकीकरणाचा अर्थ माहित पाहिजे, बरोबर. सेकंड, तुम्हाला जागतिकीकरणाचं स्वरूप माहित पाहिजे. थर्ड, तुम्हाला याच्यामुळं जे काही बदल होत आहेत, परिणाम होत आहेत, ते तुम्हाला माहित पाहिजे. तर तुम्ही इथं आन्सर लिहू शकता, बरोबर. लक्षात आलं, क्लिअर. हा, म्हणजे कंटेंट काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे इथे, की काय लिहिलं पाहिजे बाबा उत्तरामध्ये आपण. समजतंय. भारतीय समाजावरचा परिणाम आपण बघतोय. मग इथं तुम्ही काय लिहू शकता. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन आला, जागतिकीकरण ही एक महत्वपूर्ण संकल्पना आहे, आर्थिक सुधारणेच्या महत्वपूर्ण एक पॅकेज मधलं एक तत्व आहे, असं तुम्ही लिहू शकता. ओके, क्लिअर. पण तुमचा मुद्दा काय आहे, समाजाशी रिलेटेड, समाजावर काय परिणाम होतो. अमर्त्य सेन यांची डेफिनेशन तुम्ही इथं लिहू शकता. तर हे जे सगळं कंटेंट आहे, हे सगळं कंटेंट तुम्हाला सहजासहजी अवेलेबल होत नाही, म्हणून आपल्याला काय करायचंय, चांगली पुस्तकं इथं वाचायचे. लक्षात आलं, क्लिअर. तर जागतिकीकरणाचा जो परिणाम होतोय तो आपल्याला व्यवस्थित इथं कव्हर करायचा आहे आणि जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपल्याला इथं लिहायचे आहे. म्हणजे समाज म्हटलं नाही तर कुटुंब येतं, लक्षात आलं का. कुटुंब येतं, विवाह, स्त्री पुरुष संबंध, जाती जनजाती, याच्यामध्ये आर्थिक स्थित्यंतर घडून येतात की नाही जागतिकीकरणामुळे. काही येत नाहीत, येतात, लक्षात घ्या. इथं आर्थिक स्थित्यंतर घडून येतात. जागतिकीकरणामुळे लहान मुले, तरुण वर्ग, वृद्धांचं जे जीवन आहे ते प्रभावित होतं, बरोबर. म्हणजे ग्राहकवाद जो आहे ना, तर त्या ग्राहकवादाच्या प्रभावातून काय होतं, नवीन समाज आकार घेत असतो. लक्षात आलं. आणि टेक्नॉलॉजीमध्ये जी काही क्रांती होते त्याच्यामुळे पण लोकांचं जीवन बदलतं की, सांस्कृतिक आकृती बदलत आहे. अमेरिकन कपडे, चायनीज फूड, फ्रेंच विस्की, पॉप संगीत ऐकलं असेल तुम्ही. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, जागतिकीकरणामधून एका नव्या समाजाची निर्मिती होती, बरोबर. हा, तर हे आपल्याला तिथं लिहिता आलं पाहिजे. बहुसांस्कृतिक नागरिकत्व उदयाला येत आहे,
हे तुम्हाला तिथं लिहिता आलं पाहिजे. लक्षात आलं? क्लिअर? तर मेन वर्ड कोणता आहे? समाज. समाजावरती काय प्रभाव पडतोय. ओके. नेक्स्ट बघा, भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरणाचा परिणाम. भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यावरती जागतिकीकरणाचा काय परिणाम, हे आपण पूर्वी पण अभ्यासलेलं असतं इकॉनॉमिक्स करताना. त्याच्यानंतर भारतासाठी काय फायदे आहेत जागतिकीकरणाचे, भारतीय समाजावर जागतिकीकरणाचा सांस्कृतिक प्रभाव काय आहे, भारतीय शिक्षणावरती जागतिकीकरणाचा परिणाम काय आहे. म्हणजे एकदा का तुम्हाला इथं जागतिकीकरण ही संकल्पना समजली, बरोबर, मुद्दे तुम्ही सॉर्ट आउट करून ठेवा, व्यवस्थित नोट्स मध्ये लिहून ठेवा की समाजावर परिणाम विचारलं तर हे मुद्दे येणार, अर्थव्यवस्थेवर विचारलं तर हे मुद्दे येणार. एकदा का आपलं कंटेंट रेडी असलं ना तर मग आपल्याला तिथं टेन्शन राहत नाही. ओके. तर मेन्सची परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह आहे म्हणून तुम्हाला भीती वाटते, पण हे जे मुद्दे आहेत ना सोपे आहेत, अवघड नाही आहेत. सामाजिक सबलीकरण, जातीवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता. आता काही विद्यार्थी असंही कमेंट करतील की मॅडम तुम्हाला हे सोपंच वाटणार, बरोबर, पण लक्षात घ्या मी काय बोलतेय की आपण, आपली भाषा मराठी आहे, बरोबर, मातृभाषा आहे. हे धर्मनिरपेक्षता वगैरे आपण हे मराठीमधून चांगलं समजून घेऊ शकतो की नाही, मग अवघड काय. आणि स्कूल टाइम पर्यंत आपण उत्तरं लिहिलेलीच असतात. हा थोडासा गॅप पडतो त्याच्यामुळे अवघड वाटू शकतं, पण अशक्य नाहीये. लक्षात आलं? क्लिअर? तर सामाजिक सबलीकरण, जातीवाद, प्रांतवाद, धर्मनिरपेक्षा. इथं तुम्हाला सामाजिक सशक्तीकरणामध्ये जातीवाद, प्रादेशिकता, धर्मनिरपेक्षतेपासून सामाजिक सक्षमीकरण, सांप्रदायिकता, जातीवादाची कारणे, भारतातील जातीवादाच्या प्रमुख घटना, करंट अफेअर्स मधून काही मुद्दे लिहावे लागतात. सामाजिक सक्षमीकरण आणि प्रादेशिकता, भारतातील प्रादेशिकता, प्रादेशिकतेचे प्रकार असतील, भारतातील प्रादेशिकतेची उदाहरणे असतील, सामाजिक सबलीकरण आणि धर्मनिरपेक्षता असेल, आणि भारतातील धर्मनिरपेक्षता. हे मुद्दे जे आहेत ना, हे मुद्दे तुम्हाला इथं कव्हर करावे लागतात. ठीक आहे. आता स्पेसिफिक इथं तुम्हाला प्रादेशिकता हा शब्द आलेला आहे, बरोबर. प्रादेशिकता म्हणजे काय हे तुम्हाला आधी माहित पाहिजे. ओके. काय असते प्रादेशिकता? एखादं भौगोलिक क्षेत्र आहे बघा, एखादं भौगोलिक क्षेत्र आहे, हे ए नावाचं भौगोलिक क्षेत्र आहे. या ए नावाच्या भौगोलिक क्षेत्रातील राष्ट्र प्रादेशिक संघटना तयार करतात. आपलं राष्ट्रहित एकत्रितपणे साध्य करण्यासाठी हे गट तयार केले जातात. हे गट स्वतःचं स्वातंत्र्य आणि अस्मिता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि प्रादेशिक पातळीवरील या सहकार्याला काय म्हटलं जातं? प्रादेशिकतावाद असं म्हटलं जातं. ओके. हा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला भारतातील प्रादेशिकता करायची आहे. भारतातील प्रादेशिकता उद्दिष्ट पण करा. भारतातील प्रादेशिकता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं काय करावं लागेल? अलिप्ततावादी मागण्या आहेत, पूर्ण राज्याचा दर्जा आहे, स्वायत्ता आहे. ओके. आणि भारतामध्ये प्रादेशिकतेबाबत काही प्रश्न पण आहेत, जसं की भाषा, धर्म, तुमची प्रादेशिक संस्कृती आहे, त्याच्यानंतर आर्थिक मागासले पण आहे, बरोबर, प्रादेशिक अजेंडा असलेल्या राजकीय पक्षांचा उदय आहे. ओके. किंवा प्रादेशिकतेचे परिणाम काय होतात, प्रादेशिकता कशी कमी करता येईल, प्रादेशिक असमतोल दूर केला पाहिजे. ओके. मग परीक्षेमध्ये काय विचारते तुम्हाला? प्रादेशिकता ही कल्पना काय आहे, बरोबर, प्रादेशिक पक्ष आणि राजकीय पक्षामध्ये काय फरक असतो. अशा प्रकारे बेसिक काही जे कंटेंट आहे ते आपल्याला इथं माहित असायला हवं. क्लिअर? चल, नेक्स्ट आपला पार्ट आहे जिओग्राफीचा. जिओग्राफीमध्ये आता मी जास्त काही डिस्कस करत नाही, कारण याच्या आधी पण जिओग्राफीचा बराच पार्ट मी घेतलेला होता. तर जिओग्राफीसाठी मी तुम्हाला इथं सांगेन की जो पहिला सेक्शन आहे, आपल्या पहिल्या सेक्शन मध्ये तुम्हाला भौतिक भूगोल, भूरूपशास्त्र, पृथ्वी आणि उत्पत्ती, त्याच्यानंतर उत्क्रांती, पृथ्वीचा अंतर्भाग, पृथ्वीची रचना, महासागर म्हणजे जिओमॉर्फॉलॉजी, ओशनोग्राफी, क्लायमेटोलॉजी. वन स्टॉप सोल्युशन सुप्रद दाते सरांचं पुस्तक. ठीक आहे. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट सिद्धांत असेल, परंपरागत वर्तमान सिद्धांत असेल, प्लेट टेक्टॉनिक्स असेल, खनिजे आणि खडक असतील, हा सगळा पार्ट जो आहे ना, हा आपण पूर्वी पण राज्यसेवेला करत होतो. पण इथं काय करायचंय आपल्याला? इथं आपल्याला आन्सर लिहायचे, बरोबर.
कॉन्टिनेंटल ड्रिप थेरी तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. लक्षात आलं, तिथं काही तुम्हाला डायग्राम काढावे लागतील. तर हे इथं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वर्ल्ड जिओग्राफी, आता जी सिद्धार्थ सरांची काही पुस्तकं आहेत ना, स्पेशली मॅपशी रिलेटेड, तुम्हाला आयोगाने क्लिअर सांगितलेलं आहे की मॅप बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. बरोबर, मग ते जगाच्या भूगोलामधून असू शकतात, भारताच्या भूगोलामधून असू शकतात. वर्ल्ड जिओग्राफीसाठी तुम्ही माजिद हुसेन सरांचं पुस्तक जे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे ते वापरू शकता. इथं तुम्हाला नंतर मेटामॉर्फिक रॉक, जिओमॉर्फिक प्रक्रिया, जिओलॉजीचा जो पार्ट आहे तो याच्यामध्येच इन्क्लूड होतो. त्याच्यानंतर लाटा आणि प्रवाह असेल, भूरूप असेल, वाहत्या पाण्याने बनलेली भूरूप असतील, हा पण प्रिलिमला पण भाग अभ्यासतो, पण इथं ऍज द रायटिंग करायचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यासाठी ही जी बुक्स आहे जिओग्राफीची तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर के सिद्धार्थ सरांचं एक पुस्तक बेस्ट आहे, द फिजिकल ऍस्पेक्ट्स इंडिया, द फिजिकल ऍस्पेक्ट्स. ओके, तर इथं तुम्हाला हवामानशास्त्र, वातावरण, वातावरणाची रचना, सौर विकिरण, तापमान बजेट असेल, वातावरणाचा दाब असेल, सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, संकल्पना कुठं समजून घ्यायच्या तुम्हाला, क्लायमेटोलॉजीच्या. बरोबर, तिथं तुम्हाला संकल्पना समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर क्वालिटी बुक्स आहेत, हे बुक्स तुम्ही वापरा, जेणेकरून GS1 मध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे, याच्यामध्येच तुम्हाला बराच पार्ट अभ्यासावा लागतो. जेट प्रवाह म्हणजे काय, ढगांचे प्रकार असतील, पावसाचे प्रकार असतील, चक्रीवादळ आहे, जागतिक हवामान आणि हवामाने झालेले बदल, इथं थोडासा करंट अफेअर्सचा संबंध येऊन जातो. ठीक आहे, जिओग्राफीचं मी थोडंसं फास्ट घेतलंय, कारण का सोपं आहे, म्हणजे जनरली बऱ्याच वेळा आपण एक्सप्लेन केलेले. फक्त तुम्हाला ओशनोग्राफी मध्ये महासागराच्या पाण्याचं तापमान असेल, क्षारता असेल, त्याच्यानंतर ओशन करंट्स असतील, महासागर प्रवाह ज्याला आपण ओशन करंट म्हणतो, भरती ओहोटीचे प्रकार असतील, हे तुम्हाला इथं कशामध्ये अभ्यास होतो, ओशनोग्राफी मध्ये. त्याच्यामध्ये पण क्लायमेटोलॉजी मधून क्वेश्चन जास्त येतात का, जिओमॉर्फोलॉजी मधून जास्त येतात का ओशनोग्राफी मधून जास्त येतात, हाही एक क्वेश्चन आहे. तर ते आपण पुढे बघूया. जर तशा विद्यार्थ्यांच्या डिमांड असतील तर आपण इथं घेऊया. आता प्रवाळ खडक असतील, बेटांचे प्रकार असतील, माती निर्मितीची, मृदा भूगोल म्हणतो आपण, हाही पार्ट तुमचा याच पुस्तकातून कव्हर होऊन जाईल. इव्हन पर्यावरणाची पण काही पुस्तकं आहेत ती तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण, हा पार्ट आपण पूर्वी पण अभ्यासलेला असतो, पण इतका डीप नाही अभ्यासत. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण जगामध्ये जे संसाधनांचं वितरण आहे, जसं की खनिजे असतील, जीवाश्म इंधन आहे, नैसर्गिक वायू आहे, अणुऊर्जा आहे, अक्षय ऊर्जा आहे, जलविद्युत, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे. लक्षात आलं, पण जगातील आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, हे आयोगाने एवढंच दिलंय, पण आपल्याला इथं काय अभ्यासायचंय, प्राथमिक क्षेत्रामधले उद्योग, द्वितीय क्षेत्रातील उद्योग, तृतीयक मधील उद्योग, भौगोलिक घटक, गैर भौगोलिक घटक, औद्योगिक प्रणाली आहे, औद्योगिकीकरण आणि शहरीकरण म्हणजे काय, एकत्रीकरण अर्थव्यवस्था काय. बरोबर, तर हे सगळं तुम्हाला इथं अभ्यासायचं आहे भारतासह, लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट मुद्दा आपला, नेक्स्ट तुम्हाला पुस्तकं अभ्यासायचे मॅप साठी, जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड, ही 2 पुस्तकं राज्यसेवा 2025 देणारे विद्यार्थी आणि वर्ल्ड जिओग्राफी माजिद हुसेन सरांचं पुस्तक. तर ही पुस्तकं प्रत्येक विद्यार्थ्यांना यूज केलीच पाहिजेत, कारण का मराठीमध्ये दर्जेदार पुस्तकं तुम्हाला याच्याशिवाय कुठंच मिळणार नाही. ठीक आहे, ओके, कोणी कितीही म्हणू दे की पुस्तकं अवेलेबल आहेत, पण नो चॅलेंज, तुम्हाला माहितीये की ही सगळी पुस्तकं UPSCचे विद्यार्थी वापरतात आणि आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम होतो, म्हणून या सगळ्या पुस्तकांचं अनुवाद केलेला आहे केसागर पब्लिकेशननी. तर आजचं जे सेशन होतं तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. सेशन बघितल्यानंतर तुमचे फीडबॅक नक्की द्या. 25 ची एक्झाम देणारे विद्यार्थी, इथं मी माझा नंबर तुम्हाला शेअर करते, 9404033073. तर तुम्ही इथं व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपले, तुम्ही जॉईन करू शकता. ज्यांचं टार्गेट फिक्स आहे, टाइमपास न करणारे विद्यार्थी फक्त जॉईन व्हा. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपल्या पुढच्या सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.